नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपले बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, RRB NTPC 2024 नोटिफिकेशन कधी येणार असे सातत्याने विचारणार रेल्वेच्या NTPCच्या पर्टिक्युलरली परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत, जे कॅन्डिडेट आहेत, ते सातत्याने विचारत होते आणि अशामध्ये जे मित्रांनो एक गुड न्यूज रेल्वेने दिलेली आहे आणि NTPCचं शॉर्ट नोटीस रेल्वेने हे पब्लिश केलेलं आहे। हे शॉर्ट नोटीस तुम्हाला कुठल्याही ऑफिशियल वेबसाईटला रेल्वेच्या हे कुठेही दिसणार नाही। हे शॉर्ट नोटीस जे आहे हे ऑफिशियल वेबसाईटला येण्याच्या आधी हे जे वेगवेगळे जे न्यूजपेपर्स असतात त्यांच्यासाठी हे पब्लिश केलेलं शॉर्ट नोटीस आहे। थोडक्यात माहिती याच्यामध्ये NTPCच्या सगळ्या जागांबद्दलची आणि या जाहिरातीबद्दलची दिलेली आहे। त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती या शॉर्ट नोटीसची या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत मित्रांनो घेऊन येत आहे। मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा आणि या RRB NTPCच्या संदर्भात जर काही तुम्हाला डाऊट्स असतील, व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा। काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। मित्रांनो, पदाची संख्या आहे तब्बल, मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 10,000पेक्षा जास्त या जागा असणार आहेत। तर या जागा मित्रांनो तब्बल 11,558 इतक्या जागा आहेत आणि आता ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात कधी होणार आहे ते आपण पुढे मित्रांनो बघणार आहोतच। बघूया या शॉर्ट नोटिफिकेशनमध्ये काय काय महत्त्वाचे पॉइंट्स दिलेले आहेत आणि यासाठी आपल्याला हे बघा। आता मित्रांनो, ही जे शॉर्ट नोटीस आहे ही तुम्ही इथे बघू शकत असाल तर तुमच्या लक्षात येईल की इथे ओपनिंग डेट जी मित्रांनो आहे याची, ही ओपनिंग डेट, याला थोडंसं मोठं करता येईल का मी ते बघतो। याला थोडं आपण वेगळ्या याच्यात येस बघा मित्रांनो, याला थोडंसं मोठं मी केलं आहे की जेणेकरून ते नोटीस तुम्हाला रीडेबल होईल, वाचता येईल। बघा मित्रांनो, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाचं हे नोटिफिकेशन आहे NTPC साठीचं, ग्रॅज्युएट अँड अंडर ग्रॅज्युएट पोस्टसाठी। मी आता याच्या आधी आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की NTPC ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट अशा दोघांसाठी सुद्धा हे नोटिफिकेशन मित्रांनो NTPCचं असतं। याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेट्स आपण बघूया ग्रॅज्युएट पोस्टसाठीच्या। तर मित्रांनो, याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे 14 सप्टेंबर पासून सुरुवात होते आहे। 14 सप्टेंबर 2024 पासून याची सुरुवात होते आहे आणि लास्ट डेट क्लोजिंग डेट आहे 13 ऑक्टोबर 2024। समजून घ्या, 14 सप्टेंबरला सुरुवात होते आणि 13 ऑक्टोबर 2024 त्याची लास्ट डेट आहे। आता या ग्रॅज्युएट पोस्टमध्ये NTPCच्या कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत, त्याच्या वॅकन्सीज किती आहेत ते आपण बघून घेऊ। बघा मित्रांनो, याच्यामध्ये चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर जी लेवल 6 आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये याच्यात पे स्केल पण दिलेला आहे आणि 1,736 इतक्या वॅकन्सीज याच्यामध्ये आहेत या पहिल्या पोस्टसाठी। स्टेशन मास्टर जी अतिशय पॉप्युलर असणारी पोस्ट आहे, त्याच्यामध्ये मित्रांनो 994 इतक्या जागा आहेत, वॅकन्सीज आहेत। गुड ट्रेन मॅनेजर 3,144 जागा आहेत, सगळ्यात जास्त वॅकन्सीज याच पोस्टमध्ये आहेत आणि ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट 1,507 इतक्या वॅकन्सीज आहेत। सिनियर क्लर्क कम टायपिस्ट 737 अशा सगळ्या मिळून 732 अशा सगळ्या मिळून 8,113 8,113 इतक्या जागा या ग्रॅज्युएट लेवल ग्रॅज्युएट पोस्ट ज्या NTPCच्या आहेत याच्या आहेत। किती? 8,113 8,113। ठीक आहे। याच्यात एज ग्रुप जो आहे तो मित्रांनो एज किती असणार आहे ते 18 to 36 सगळ्या पोस्ट साठी जे आहे ते 18 ते 36 वर्षे इथे मित्रांनो आहे आणि त्याच्यामध्ये इथे एज रिलॅक्सेशन जे आहे ते 3 वर्षाचं मिळालेलं आहे। कोविड
चे जे एज आहे ते कन्सिडर मित्रांनो केलेलं याच्यामध्ये आहे 18 ते 36. बाकी एज रिलॅक्सेशन जे असतात कॅटेगरी निहाय ते वेगळे आहे. आता बघूयात आपण मित्रांनो याच्यामध्ये ह्या झाल्या ग्रॅज्युएट पोस्ट. एनटीपीसी अंडर ग्रॅज्युएट ज्या पोस्ट मित्रांनो आहेत ते बघूयात. आता याच्यामध्ये जो बदल प्रामुख्याने या नोटीस मध्ये बघायला मिळतोय आणि जो ऑफिशियल वेबसाईटला जेव्हा पूर्ण डिटेल नोटिफिकेशन येईल त्याच्यामध्ये पण हा बघायला मिळेल, तो हा आहे की या वेगवेगळ्या ज्या म्हणजे ग्रॅज्युएट पोस्ट आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्ट साठीचं जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन मित्रांनो आहे ते वेगवेगळ्या तारखांना सुरू होणार आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे ग्रॅज्युएट पोस्ट ऑनलाईन रजिस्ट्रेशन 14 सप्टेंबरला सुरू होत आहे आणि अंडर ग्रॅज्युएट जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ते 21 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे मित्रांनो, 21 सप्टेंबर 2024 पासून. आता याची क्लोजिंग डेट पण 20 ऑक्टोबर आहे अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट 13 ऑक्टोबर आहे. ठीक आहे. आता सरळ क्लिअर आहे की जर याच्या डेट्स वेगवेगळ्या आहेत ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या तर एक्झामच्या डेट्स पण मित्रांनो त्याच पद्धतीने बघायला मिळतील. याच्यामध्ये एक्झामचा डेट जे आहे ॲज युजुअल या इथे मेन्शन केलेले नाही आहेत, ते जेव्हा डिटेल नोटिफिकेशन येईल त्याच्यामध्ये कदाचित ते बघायला मिळेल. आता कमर्शियल कम तिकीट क्लर्क जी लेवल 3 आणि 2 च्या या मित्रांनो पोस्ट असणार आहेत अंडर ग्रॅज्युएटच्या. याच्यामध्ये कमर्शियल कम तिकीट क्लर्कच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या सगळ्यात जास्त आहेत 2022 इतक्या तब्बल जागा आहेत मित्रांनो. अतिशय पॉप्युलर असणारी ही पोस्ट आहे. अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट या 361 जागा आहेत. ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या 990 जागा आहेत आणि ट्रेन्स क्लर्क ज्या आहेत त्याची ज्या जागा आहेत त्या 72 जागा आहेत. अशा सगळ्या मिळून अंडर ग्रॅज्युएट जे पोस्ट आहेत त्याच्या वॅकन्सीज आहेत 3445 3445 इतक्या मित्रांनो या वॅकन्सीज अंडर ग्रॅज्युएट साठीच्या आहेत. एज याच्यामध्ये पुन्हा 18 to 33 आहे सगळ्या पोस्ट साठी आणि ग्रॅज्युएट पोस्ट साठी 18 to 36 इतकं मित्रांनो या एजचे जे क्रायटेरिया आहे तो या पद्धतीचा मित्रांनो बघायला मिळतो आहे. ठीक आहे. आता अजून आपण याला काही याच्यात काही महत्त्वाच्या सूचना आहेत का त्या बघूयात म्हणजे व्यवस्थित तुम्हाला ते कळेल. बघूयात मित्रांनो. बघा मला असं वाटतं की येस आता याच्यामध्ये 3 इयर्स ओके ते पॅन्डेमिकचं जे एज रिलॅक्सेशन आहे ते याच्यात दोन्ही याच्यामध्ये मिळालेले मित्रांनो आहे. तर मला असं वाटतं की आपण सगळे डिटेल जे आहेत शॉर्ट नोटीस मधले ते बघितलेले आहेत. लक्षात ठेवा 14 सप्टेंबर तारीख आहे ग्रॅज्युएट पोस्ट साठीचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि पुढे मला वाटतं 20 सप्टेंबर एक तारीख आहे जी अंडर ग्रॅज्युएट पोस्ट साठीची आहे. ठीक आहे. या तारखा लक्षात ठेवा. याचा अर्थ आता दोन्ही प्रकारे काढता येईल की एक तर जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरुवात होणार आहे दोन्ही पोस्ट साठीचं त्याच्या एक 2-3 दिवस आधी पूर्ण डिटेल नोटिफिकेशन बघायला मिळेल किंवा या 1-2 दिवसातच ते बघायला सुद्धा मिळू शकतं आणि डिटेल नोटिफिकेशन आल्याच्या नंतर मग मात्र आपण त्याच्यावर पुन्हा डिटेल मित्रांनो डिस्कशन या व्हिडिओच्या माध्यमातून करणारच आहोत. तुर्तास शॉर्ट नोटीस बद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.